नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। हल्ली जी तीर्थक्षेत्री गर्दी वाढलेली आहे, वाढत राहणार, कोणी कोणाचं ऐकत नाही आणि तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की लोक देवाच्या दारात जातात, नारळ हार पेढे देतात, आपली मागणी सांगतात आणि पळतात। देणं, मागणं आणि पळणं म्हणजेच लोकांना वाटतं की आपण फार मोठी तीर्थयात्रा केली। दत्त परिक्रमा सुरू आहे। लोक 4 दिवसामध्ये गाणगापूर, कडगंजी, अक्कलकोट, कुरवपूर, पिठापूर ही दत्तस्थानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना एक मोठेपण आहे की आम्ही दत्त परिक्रमा करून आलो। देवाच्या दारात पळापळी करायला जायचं नसतं। देवाच्या दारात जाण्याची संधी अनेक दिवसानंतर भक्ताला मिळत असते आणि याचा जर आपण पुरेपूर लाभ घेतला नाही आणि तिथं सेवा जर केली नाही तर त्या तीर्थयात्रेला तीर्थयात्रा म्हणली जात नाही, दत्त परिक्रमा म्हणली जात नाही। तो केवळ प्रवास होतो। तुम्ही प्रवास कितीही करू शकता। आजही मी अनेक यात्रा कंपन्याबरोबर मी फिरलो, अनेक तीर्थक्षेत्री जातो। कुरवपूर, पिठापूरला सुद्धा मी असताना अनेक यात्रा कंपन्या येतात, काहीही करत नाहीत। त्यांना आणतात, सोडतात, तुमचं तुम्ही करा आणि पुढचं नियोजन सांगून त्यांना तिथून घेऊन निघून जातात। खरं म्हणजे दत्तस्थानं अत्यंत पवित्र आहेत। औदुंबरचा आनंद पूर्ण वेगळा आहे, नृसिंहवाडीचा आनंद पूर्ण वेगळा आहे, कुरवपूरचा वेगळा, पिठापूरचा वेगळा। ज्या ठिकाणी आता विश्वदर्शन घडलेलं आहे, गुरुचरित्र अध्याय नंबर 24 ते 29 कोणसी, तिथला आनंद वेगळा आहे। परंतु उरकाउरकी म्हणून लोक बाहेर पडतात, पैसा खर्च करतात आणि एक मनात मोठेपणा, आम्ही दत्त परिक्रमा केली, आता दत्त महाराजांचा आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि आम्ही सुखी आणि समाधानी होऊ। साक्षात दत्त महाराजांनी, स्वामींनी, श्रीपाद वल्लभांनी असं कुठेही सांगितलेलं नाही। त्यांनी देवाच्या दारात म्हणजे आपल्याकडे या असं सांगितलं आणि सेवाभाव करून तुम्ही आचरण करा हे सांगितले। पण भाविक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात। केवळ हमरी तुमरी, ते जाऊन आले म्हणून हे जाणार, हे जायच्या अगोदर आपण जायचं, सगळा गोंधळ, उपासना नाही आणि फक्त एक आपल्या नावावर राहावं। आम्ही सुद्धा पिठापूर आणि कुरवपूर पाहिले आणि तुमच्यासारखीच आम्ही दत्त परिक्रमा केली। एवढं जर सोपं असलं असतं तर कुणी या जगामध्ये दुःखी राहिलं नसतं। तेवढं सोपं नाही। 40-40, 50-50 वर्ष देवाचा सहवास करावा लागतो, चांगलं वागावं लागतं, चांगलं कर्म करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपलं जे आहे कर्म ते हळूहळू प्रारब्ध संपत जातं आणि मग तुमच्याकडे जे साठतं तेच खरं जीवन आणि तेच खरं प्रारब्ध आणि त्यानंतर आपल्याला काही संकट आणि दुःख येत नाही। अलीकडं तरुण कुरवपूर, पिठापूरला येतात, तिथं धिंगाणा घालतात, पिठापूरला येतात, धिंगाणा घालतात, साड्या खरेदी करायला वेळ वाया घालवतात। उपासना करताना किंवा इतर कार्यक्रमाला, भजनाला लोकांना बोलावं लागतं आणि लगेच 15-20 मिनटंसुद्धा लोक एका ठिकाणी बसत नाहीत। भजनाच्या वेळेस 2-3 गाणी ऐकतात, निघून जातात, झोप आलेली असते। तेवढ्यात मोबाईल, सत्संगाच्या वेळीसुद्धा ओ लवकर आटपा, आम्हाला झोप आली, आमची गाडीत झोप झाली नाही, उद्या आम्हाला परत जायचं आहे। अशी कारणं ऐकल्यानंतर मला आटोपतं घेता येतं। भजन पण आम्ही लवकर संपवतो काही वेळा आम्ही सत्संगही संपवतो, पण काही आवडीने थांबतात, तेव्हा मात्र 2-2, 2.5 तास हा कार्यक्रम न राहता या आनंदाच्या वातावरणात आम्ही डुंबून जातो। किती सोप्या भाषेत लोकांना सांगावं की तुम्ही 1-2 दिवसासाठी कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर इकडे गेलेला असता, तिथं फक्त सहवासात महत्त्व आहे। तुम्ही जेवढा देवाच्या सहवासात राहता तेवढा देव तुमच्या सहवासात राहायला येईल। तुम्ही जर तीर्थक्षेत्री गेला, नुसतं उभे जाऊन आला तर देव तुमच्या घरी कधीही येणार नाही। तुम्ही कितीही पूजा अर्चा करा आणि आला तर बाय बाय करून निघून जाईल। देव तुमच्या घरात थांबायला पाहिजे, म्हणून त्यासाठी तुम्ही देवाला प्रेम द्यायला पाहिजे आणि हे प्रेम परिक्रमा करून किंवा धावपळ करून, लाडू, पेढे, नारळ हार पेढे, त्यानंतर गाराणे सांगून तिथून पळ काढून तुम्हाला कधीही असं मिळणार नाही आणि तशी सोय पण नाही आणि तसं कधी घडलेलं जाणवत पण नाही।
शेवटी ज्याच्या त्याच्या विचारावर आपण सुख दुःख प्राप्त करून घेऊ शकतो. तुम्ही जशी दिशा देतात तसं आपलं जीवन घडतं. परंतु पिठापूर कुरवपूर या यात्रा जर करायच्या असतील तर एका वेळी एकच करा. तुम्हाला आता वेळ आहे, तुम्ही जर परत देवाला वेळ देऊ शकत नसाल तर देव तुम्हाला परत कधीही वेळ देणार नाही. कुरवपूरचं पूर्ण वेगळं करा, पिठापूरचं पूर्ण वेगळं करा, अक्कलकोट पूर्ण वेगळं करा, गाणगापूर हे जवळजवळ आहे म्हणून ठीक आहे. परंतु पिठापूर आणि कुरवपूरला मात्र वेळ द्या. थोड्या गैरसोय होतील, पण श्रीपाद श्रीवल्लभ आपली परीक्षा घेतात या भावनेने राहा. स्वामी समर्थ भवनात अनेक जण येतात, त्यांना लक्झरीसारखं राहावं असं वाटतं, परंतु आपल्याकडे लक्झरी नाही. पण आपल्यासारखं इतर ठिकाणी सोयी पण नाही आणि असं वातावरण पण नाही. म्हणून जे भाविक पहिल्यापासून येतात त्यांना स्वामी समर्थ भवनात राहिल्याचा आनंद होतो. त्या आनंदासाठी ते आपल्या तारखा बदलतात, पण स्वामी समर्थ भवनात येतात. काही लोक आजूबाजूला असतात, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना आपल्या स्वामी समर्थ भवनात येऊसुद्धा देत नाहीत, का त्यांच्या मनात वेगळ्या कल्पना असतात. म्हणून तुमचा जसा आचार तसा विचार तसा आचार आणि त्यानंतर तुमचं वागणं या गोष्टीचा जर ताळमेळ ठेवला, विचार करा, चांगला आचार प्राप्त करता येईल. आचार केल्यानंतर ते देवाला आवडेल आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव सेवेचा आणि सहवासाचा लाभेल. पण एक लक्षात ठेवा, जे तुम्ही कराल तेच तुम्हाला परत येणार आहे. देवाला सहवास द्या, तो सहवास देव तुम्हाला देईल. तुम्ही देवाला तुमचा आवाज द्या, देवाला प्रेम द्या. देव तुमच्या आवाजाला हाक मारल्यानंतर संकटसमयी धावून येईल. तुम्ही जे कराल तेच तुम्हाला परत मिळणार. त्यामुळे जास्त देवाच्या दारात जाऊन धावपळ आणि पळापळ करू नका. जास्तीत जास्त तिथं थांबण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे त्या तीर्थक्षेत्री करता बारीक सारीक गोष्टी त्या सर्व नोंद ठेवल्या जातात. कधीतरी ती फाईल उघडल्यानंतर तुमचं ते वागणं आणि त्याची परतफेड तुम्हालाच करावी लागणार आहे. हा तीर्थक्षेत्री राहिल्याचे मी तुम्हाला काही अनुभव सांगत आहे. शेवटी आचरण तुमच्या हातात आहे. तुमचा चांगला विचार यावा आणि विचारामुळं तुमची यात्रा चांगली घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार.